गंगाखेड येथे होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी देण्याची मागणी गंगाखेडचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार उजमा माईन शेख यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे। याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना काँग्रेस शहराध्यक्ष शेख युनुस, तालुका अध्यक्ष गोविंद यादव, राजश्री भोसले, दिगंबर यादव, लिंबाजी घोबाळे हे उपस्थित होते। गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी परवा दिनांक 21 डिसेंबर रोजी याच ठिकाणी होणार आहे। त्या अनुषंगाने मतमोजणी दरम्यान कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, त्या ठिकाणी कोणी दटिंगशाही गुंडगिरी करू नये, तसेच मतमोजणी प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडावी आणि निकाल हे चांगल्या पद्धतीने जसे आहेत तसे निकाल सर्वांसमोर यावेत, यासाठी या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार उजमा माईन युनुस शेख यांच्या वतीने तसेच सर्व प्रभागातील सर्व उमेदवारांच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर मतमोजणी प्रक्रियेचे जे व्हिडिओ चित्रीकरण आहे ते आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आम्हाला त्याचं चित्रीकरण करता यावं, याच्यासाठी सुद्धा आम्हाला चित्रीकरण करून देण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। त्या अनुषंगाने माहिती घेऊन आम्हाला तशी परवानगी देता येईल किती किंवा कशी याची माहिती घेऊन आम्हाला परवानगी देण्यासंदर्भात माननीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आताच आश्वासित केलेलं आहे। याचबरोबर निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान प्रशासनाची सुद्धा सर्व तयारी केल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी एक अतिरिक्त सुरक्षा म्हणून आम्ही अशा पद्धतीचं व्हिडिओ चित्रीकरण करण्याची आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्याची मागणी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केलेली आहे। आम्ही उद्या 21 तारखेला जे निकाल लागणार आहे त्या निमित्ताने आम्ही समजेजण आमचे तालुका अध्यक्ष, आमचे समजे प्रभागातले मेंबर, आम्ही सर्वजणांनी मिळून अशी मागणी केली की मतमोजणी होते वेळेस आमचा एक CCTV कॅमेऱ्याची मागणी केली, कारण ते बसविल्यानंतर काही घटना होणाऱ्या त्या टळतील आणि विशेष अजून पोलीस बल जास्ती प्रमाणात इथं मागण्यात यावे जेणेकरून काही होणाऱ्या घटना ते टळतील। कारण आमचे विषय असा आहे की सर्व शहर शांत समृद्धीने राहावं जेणेकरून काही घटना होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये या पद्धतीने आम्ही समजे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक आणि आमचे नेते गोविंद यादव आम्ही मिळून प्रशासनाला विनंती केली की या अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि ती मागणी तुम्ही पूर्ण करावी। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड।